नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक विचार असतो की माझा पगार हा थोडा वाढला की मी नक्की पैसे सेव्ह करेन. कधी कधी आपण म्हणतो की आत्ता सॅलरी कमी आहे म्हणून माझी सेव्हिंग होत नाही. पण सॅलरी वाढते, इन्कम वाढतो, कधी बोनसही मिळतो, कधी साईड इन्कम सुरू होतं. पण काही महिन्यांनी किंवा वर्षांनी आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतो. पैसे कुठे गेले हे कळतच नाही. आणि मग प्रश्न पडतो की मी इतके पैसे कमावतो किंवा कमावते तरी माझ्याकडे सेव्हिंग्स का नाही राहत. याचं उत्तर फक्त कमी इन्कम हे नाही. कारण अनेक वेळा समस्या आपण किती कमावतो यात नसते, तर आपण किती खर्च करतो आणि पैशांशी कसं वागतो यात असतं. आज आपण अशी 5 कारणं पाहणार आहोत ज्याच्यामुळे इन्कम वाढल्यानंतरही सेव्हिंग्ज वाढत नाही. आणि पहिलं कारण आहे लाईफस्टाईल वाढत जाते. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार हा 30,000 रुपये आहे. तो साध्या घरात राहतो, त्याचं बाहेरचं खाणं देखील कमी आहे किंवा मग शॉपिंग मर्यादित आहे आणि नंतर त्याचा पगार हा 50,000 होतो. आपण विचार करतो की आता तर आरामात 20,000 सेव्ह होतील. पण प्रत्यक्षात काय होतं? थोडंसं महाग घर, थोडे महाग कपडे, थोडंसं जास्त हॉटेलिंग, ऑनलाईन शॉपिंग होते, नवीन नवीन गॅजेट्स घेतले जातात आणि विकेंडला आउटिंग केलं जातं. आणि मग हळूहळू खर्चसुद्धा 30,000वरून 50,000पर्यंत पोहोचतो. याला आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन असं म्हणू शकतो. म्हणजे इन्कम वाढला की आपल्या गरजा नाही, तर बऱ्याचदा आपल्या अपेक्षा आणि आपली लाईफस्टाईल वाढते. आणि मग इन्कम वाढतो पण सेव्हिंग वाढत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी जास्त कमावतोय म्हणून मी जास्त खर्च करू शकतो, हा जर विचार प्रत्येक इन्कम इन्क्रीज सोबत वाढत राहिला तर वेल्थ तयार होणं कठीण आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमचं इन्कम वाढलं तर स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा खर्च किती वाढवायचा आणि माझी सेव्हिंग्ज किती वाढवायची. कारण इन्कम वाढणं ही संधी आहे, पण त्या वाढलेल्या इन्कममधून किती पैसा हा तुमच्याकडे राहतो हे तुमच्या फायनान्शियल डिसिप्लिनवर अवलंबून आहे. पण फक्त लाईफस्टाईल वाढणं हेच कारण नाही. कधी कधी आपण पैसा वाचवू शकतो, पण आपण पैशांचं प्लॅनिंग व्यवस्थित करत नाही. आणि हे आहे दुसरं मोठं कारण. आणि ते म्हणजे सेव्हिंग्ज करण्यासाठी ठोस प्लॅन आपल्याकडे नसतो. बऱ्याचदा लोक म्हणतात की महिन्याच्या शेवटी जे पैसे उरतील ते मी सेव्ह करेल, ते मी बचत करेल. पण खरी अडचण इथेच आहे. कारण महिन्याच्या शेवटी पैसे उरतच नाहीत. पहिलं भाडं द्यायचं, रेंट द्यायचं, मग ग्रॉसरीज असतील, मुलांचे एक्सपेन्सेस असतात, बिलं असतात, शॉपिंग असते, ट्रॅव्हलिंग असतं, कधी कधी अनएक्सपेक्टेड खर्च असतो. आणि शेवटी अकाउंट बॅलन्स पाहिल्यावर आपल्याला वाटतं, अरे सेव्हिंग्ज करायची राहूनच गेली. म्हणून सेव्हिंग्ज ही उरलेल्या पैशातून करण्याची गोष्ट नाही, तर ती तुमच्या मंथली प्लॅनिंगचा भाग असायला हवं. उदाहरणार्थ, सॅलरी आली की ते सर्व पैसे खर्च करून शेवटी सेव्हिंग्ज करण्याऐवजी आधीच ठरवलेली रक्कम बाजूला ठेवणं ही चांगली सवय आहे. मग आता प्रश्न येतो की किती रक्कम? हे प्रत्येकाच्या इन्कमवर, एक्सपेन्सेस, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि फायनान्शियल गोल्सवर अवलंबून असतं. पण मुख्य विचार असा असतो की पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे इन्कम मिळाल्यावर स्वतःच्या फ्युचरसाठी काहीतरी बाजूला ठेवायचं आणि मग बाकीचे खर्च करायचे. आता तिसरं कारण, स्मॉल एक्सपेन्सेस आपण सिरियसली घेत नाही. आपल्याला 5,000चा खर्च हा मोठा खर्च लगेच जाणवतो. पण आपले 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 50 रुपये हे छोटे छोटे खर्च आपल्याला मोठे वाटत नाहीत. फक्त 200 रुपये आहेत, फक्त 50 रुपये खर्च झाले असं आपल्याला वाटतं. पण अशाच छोट्या छोट्या खर्चांची संख्या ही खूप मोठी असू शकते. कॉफी, फूड डिलिव्हरी असेल, ऑनलाईन शॉपिंग असेल किंवा सबस्क्रिप्शन्स असतील, कधी कधी इम्पल्स परचेस होतं आपल्याकडून किंवा रिपीटेड छोटे खर्च होतात. आणि महिन्याच्या शेवटी हे सगळं जर एकत्र केलं तर एक मोठी रक्कम बनते. आणि इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, प्रत्येक छोटा खर्च हा चुकीचा आहे असं नाही. आपण जीवनाचा आनंद हा घ्यायलाच हवा. पण समस्या निर्माण होते तेव्हा जेव्हा आपण कशासाठी खर्च करतोय याचा विचारच करत नाही. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मला हे खरंच हवं आहे का? आणि दुसरा प्रश्न, मी हे गरज म्हणून घेतोय की फक्त क्षणिक इच्छा म्हणून घेतोय? हे 2 प्रश्न तुमच्या स्पेंडिंग हॅबिट्समध्ये खूप मोठा फरक करू शकतात. मित्रमैत्रिणींनो, आता आपण 2 कारणं पाहिली. एक तर लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि दुसरं प्लॅनिंग नसणं. आता तिसरं कारण म्हणजे
छोट्या खर्चांकडे दुर्लक्ष करणे. पण अजून 2 कारणं आहेत आणि त्यापैकी एक कारण तर आपल्या मनाशी आणि भावनांशी जोडलेलं आहे. मित्रांनो, आपण कधी स्ट्रेसमध्ये शॉपिंग करतो का? कधी दुःखी असताना ऑनलाईन ऑर्डर करतो का? कधी-कधी दुसऱ्यांकडे पाहून आपल्यालाही तसंच काहीतरी घ्यावंसं वाटतं का? जर उत्तर हो असेल, तर आता आपण पाहणार आहोत आपल्या इमोशन्स आणि कंपॅरिझनमुळे पैसा कसा खर्च होतो. आणि 5वं कारण, सेव्हिंग्ज असूनही फायनान्शियल फ्युचर हे मजबूत का नाही होत? मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 कारणं पाहिली. पहिलं, इन्कम वाढला, पण लाईफस्टाईल देखील वाढवला आपण. दुसरं म्हणजे सेव्हिंग्जसाठी ठोस असं प्लॅनिंग आपलं नसतं. तिसरं म्हणजे छोट्या-छोट्या खर्चांकडे आपण दुर्लक्ष करतो. आता येऊया 4थ्या कारणाकडे, इमोशनल स्पेंडिंग आणि कंपॅरिझन. आपण माणसं आहोत. आपल्या इमोशन्सचा आपल्या पैशांवर परिणाम होतो. कधी आपण स्ट्रेसमध्ये असतो, मग शॉपिंग करून स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न करतो. कधी सोशल मीडियावर कोणीतरी नवीन फोन घेतलेला दिसतो आणि आपल्यालाही वाटतं की आपणही घ्यायला हवा असा. कोणीतरी महाग रेस्टॉरंटमध्ये जातं, आपल्यालाही तिथे जावंसं वाटतं. कोणीतरी नवीन कार घेतं, आपल्यालाही स्वतःची कार जुनी आहे असं वाटायला लागतं. आणि मग हळूहळू गरजेनुसार नाही तर कंपॅरिझननुसार आपण खर्च वाढवायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक लाईफस्टाईलची खरी फायनान्शियल स्टोरी ही आपल्याला माहिती नसते. कोणी सेव्हिंग्ज करत असेल, कोणी लोन घेतलेलं असेल किंवा कोणी क्रेडिट कार्ड वापरत असेल. आपल्याला हे काही माहिती नसतं आणि म्हणून दुसऱ्यांची लाईफस्टाईल कॉपी करण्याऐवजी आपल्या फायनान्शियल गोल्सची काळजी घ्या. कारण तुमचं आयुष्य हे इंस्टाग्रामवरच्या लोकांशी कॉम्पिटिशन नाही. तुमची खरी कॉम्पिटिशन आहे कालच्या तुमच्याशी. आता येऊया 5व्या आणि शेवटच्या कारणाकडे, फ्युचरसाठी फायनान्शियल गोल्स नसतात. मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो की मला सेव्हिंग्ज करायची आहे. पण कशासाठी? इमर्जन्सीसाठी? मुलांच्या शिक्षणासाठी? घरासाठी? रिटायरमेंटसाठी? की स्वतःच्या फ्युचरसाठी? जर गोल स्पष्ट नसेल तर सेव्हिंग्ज करण्यासाठीचं मोटिवेशन देखील कमी होतं. उदाहरणार्थ, मला पुढच्या 12 महिन्यामध्ये इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. हा एक स्पेसिफिक गोल आहे. किंवा मला माझ्या फ्युचरसाठी नियमितपणे इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय लावायची आहे. हा देखील एक मिनिंगफुल गोल आहे. आणि इथेच फायनान्शियल डिसिप्लिन तुमच्या मोटिवेशनशी जोडलं जातं. कारण पैसा फक्त कमवण्याची गोष्ट नाही, पैशांचा योग्य वापर करण्याची सवय देखील तितकीच महत्त्वाची आहे. चला, तर आजच्या 5 कारणांचा आपण एकदा रिकॅप करूया. पहिलं, इन्कम वाढला की लाईफस्टाईल वाढते. दुसरं आहे, सेव्हिंग्जसाठी ठोस प्लॅन नसतो आपल्याकडे. तिसरं आहे, स्मॉल एक्सपेन्सेसकडे दुर्लक्ष होतं आपलं. चौथं आहे, इमोशनल स्पेंडिंग आणि कंपॅरिझन याच्यामुळे आपला खर्च वाढतो. आणि 5वं आहे, फ्युचर फायनान्शियल गोल्स हे आपले स्पष्ट नसतात. म्हणून लक्षात ठेवा, जास्त पैसे कमवणे म्हणजे फायनान्शियली सक्सेसफुल होणं नाही, तर फायनान्शियल सक्सेस म्हणजे तुम्ही तुमच्या कमावलेल्या पैशातून किती योग्य पद्धतीने पैसे वापरता, किती वाचवता आणि तुमच्या फ्युचरसाठी किती शहाणपणाने प्लॅन करता. आणि शेवटी एक छोटीशी गोष्ट, मित्रांनो, तुमचं इन्कम कमी असो किंवा जास्त, आजपासूनच फक्त एक सवय सुरू करा. तुमच्या प्रत्येक रुपयाला एक पर्पज द्या. कारण पैसा हा किती कमवला यापेक्षा पैसा कुठे गेला हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी माझ्या पैशांची काळजी घेणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लाईफ लेसन्स, मोटिवेशन, पर्सनल ग्रोथ आणि फायनान्शियल अवेअरनेससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फ्युचरचीही काळजी घ्या. धन्यवाद.